कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केलेला आहे आणि याचा फटका आता खाजगी मेस चालकांना देखील बसणार आहे, कारण खाजगी मेस चालकांकडे आजचा दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा आहे आणि त्यानंतर मात्र हे सगळे खाजगी मेस आहेत ते त्यांना बंद करावे लागणार आहेत आणि याचा फटका जो आहे तो विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागणार आहे। आपण जर बघितलं तर आता मी आहे कोल्हापुरातल्या एका मेसमध्ये, खाजगी मेसमध्ये, आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। यांच्याकडं थोडासाच गॅस साठा जो आहे तो आपल्याकडे बघायला मिळतो। काय नेमकी या मेसच्या गॅस साठ्याची परिस्थिती आहे आपण जाणून घेऊयात इथल्या मेस चालकांकडून। मॅडम, काय सांगाल, किती मुलं साधारण रोज या ठिकाणी मेसमध्ये जेवण्यासाठी तुमच्याकडे येतात आणि गॅसची काय परिस्थिती आहे? मुलं माझ्याकडे 150 आहेत जेवणासाठी। मेस माझी 2 वर्षापासून चालू आहे, तर असा प्रॉब्लेम कधी आजपर्यंत आला नाही, पण आज मोठाच असा प्रॉब्लेम असल्यासारखं वाटायला लागले, कारण शेवटचं सिलेंडर जोडलेलं आहे। उद्यापासून स्वयंपाक कशावर करायचा हा मोठा प्रश्न आहे। मुलांना सांगणार काय, जेवायला येऊन बसल्यानंतर आपण गॅस संपलाय म्हणून जेवण केलं नाही असं सांगणार काय? असा म्हणजे की असा मोठा प्रश्न झाला आहे म्हणून विद्यार्थ्यांना तर जेवण मिळणार नाही, मात्र तुम्हाला देखील काहीसा आर्थिक फटका बसणार आहे, कारण तुमच्या या सगळ्या याच्यावर काही कुटुंब देखील अवलंबून। ते तर आहेच, आर्थिक फटका तर बसणारच आहे, पण स्वयंपाक एवढ्या मुलांना जेवणाला कसं जेवण करून घालणार कसं, हा तर त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे आर्थिक फटक्यापेक्षा। ते जाणार कुठे एवढं जेवायला? माझ्याकडे त्यांनी महिन्याचे पैसे अगोदर भरलेले असतात, पूर्ण महिन्याचे आम्ही घेतलेले असतात, तर त्यांना स्वयंपाक करून घालायलाच पाहिजेत। त्याच्यामुळे याच्यावर काहीतरी साधारण किती गॅस किंवा कधीपर्यंत तुमच्याकडे? आजचा 1 दिवसच पुरेल इतका गॅस आहे माझ्याकडं, उद्यापासून नाहीच आहे शिल्लक गॅस। त्याच्यामुळे पाहिलं आपण खाजगी मेस चालक जे आहेत ते कशा पद्धतीनं हतबल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आजच्या दिवस जेवण करता येईल इतकाच गॅस त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि त्यामुळं मेसमध्ये आगाऊ पैसे भरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे पडल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो जेवणासाठी विद्यार्थी एका बाजूला येऊन बसलेले असताना गॅसची कमतरता आहे अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते। या मेसमधले जे नेहमीचे ग्राहक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। काय सांगशील, आता काय सांगितलं जाते तुला? काय 1 दिवसाचा गॅसचा तोडा असल्यामुळे जेवणाची जेवण मिळत नाही आणि आम्ही कामानिमित्त बाहेर गावावरून आलेलो आहे, त्यामुळे अशा बऱ्याचशा आमच्या विद्यार्थी असतील किंवा काम बाहेरून आलेली वास्तव्यास इथं असतील, त्यांना जेवणाचा प्रश्न त्यांचा उद्भवत आहे। त्यामुळे सरकारने जे काय असेल ते गॅसचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा। एक तर तुम्ही पैसे ऑलरेडी भरलेले आहेत, दुसऱ्या बाजूला आता हॉटेल्स, दुसरीकडे म्हटलं तर हॉटेल्स देखील बंद असणार आहे, त्यामुळे काय नेमकी परिस्थिती येणार आहे तुमच्यावर? कारण आता बाहेर इथं मेस जर बंद असेल तर बाहेर हॉटेलला जावं म्हटलं तर हॉटेलचे पण गॅस वगैरे बंद आहे, त्यामुळं जे काय असेल तो आपला जेवणाचा प्रश्न उद्भवणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर गॅसचा काय असेल ते निर्णय घ्यावा असे। तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं कोल्हापुरातील खाजगी मेस चालवणाऱ्या खाजगी मेस चालक असतील, त्याचबरोबर या मेसमध्ये रेग्युलरपणे जेवण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे। खरं तर आजच्या दिवस पुरेल इतकाच गॅस साठा यांच्याकडे आहे, त्यामुळे उद्यापासून हे सगळे मेस जे आहेत ते पूर्णपणे बंद ठेवावे लागणार आहेत आणि त्यामुळे आगाऊ पैसे देऊन मेसमध्ये बुकिंग केलेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा कामाच्या निमित्तानं कोल्हापुरात आलेल्या या नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नेमकं करायचं काय, हा देखील प्रश्न आता या निमित्तानं उभा राहताना दिसतोय। पुढील सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।